तुम्हाला माहिती आहे का, मध्य प्रदेशात एक असं ठिकाण आहे की जिथं आजही जातीच्या नावे विहीर बांधली गेली. जितक्या जाती तितक्या विहिरीत आहेत, पण या विहिरीमध्ये पाणी आहे का, हाच मोठा प्रश्न आहे. मध्य प्रदेशातून धक्कादायक बातमी समोर आली. तुमचा विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. खरं तर आजही राज्यातील टिकमगड जिल्ह्यात जातीच्या नावावर पाणी वाटप केलं जातं. जिल्ह्यातील सुजानपुरा गावात आजही जातीवाद आणि अस्पृश्यता कायम आहे. या गावात विविध जातींच्या 3 विहिरी आहेत. येथे लोक स्वतःच्या विहिरीतून पाणी भरतात. कोणीही एकमेकांच्या विहिरीवर जात पण नाही. याची जाणीव अधिकारी त्याचबरोबर नेत्यांना नाही असं अजिबात नाहीये. इथल्या सगळ्या गोष्टी सर्वांना माहित आहेत, पण यावर कोणच काम करायला तयार होत नाही. गावातील एकाच संकुलात बांधलेल्या विहिरी दाखवतात की आपण 21व्या शतकात सुद्धा राहून मागे पडलो आहोत. सर्वसाधारण जाती आणि ओबीसींसाठी येथे विहीर आहे. समोर बांधलेली दुसरी विहीर अहिरवार समाजाची, तिसरी विहीर वंशकर जातीची. या विहिरीत मात्र पाणीच नाहीये. त्यामुळे या सोसायटीतील लोक दुसऱ्या ठिकाणाहून पाणी आणण्याची व्यवस्था करतात आणि जे पाणी आणण्यासाठी कोसो दूर लोकांना जावं लागतं. शासनाची मोठी योजना या गावात अद्याप सुरू झालेली नाही. हातपंपावर पाणी भरायला लोक जातात, तर तिथं सुद्धा पाणी नसतं. पाण्याच्या एका थेंबासाठी या गावातील लोकांना वणवण फिरावं लागतं. तुम्हाला आजची ही स्टोरी कशी वाटली नक्की कळवा. बुंदेलखंडमधील टिकमगड जिल्हा अजूनही कसा मागास आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सांगितलं आहे. यावर तुमचा काय प्रतिसाद आहे नक्की कॉमेंट करा आणि अशाच व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा.